नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि या ज्या गोष्टी आहेत ना, या आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. वर्षानुवर्ष हे 5 प्रोडक्ट्स आपण वापरत आलेलो आहोत आणि याचं खूप मोठं नुकसान आपल्याला झालेलं आहे. या पिढीमध्ये खूप सारे आजार हे आता दिसून येतात. कॅन्सर सारखे मोठमोठे आजार देखील होले आहेत. या प्रोडक्ट्सच्या इतक्या वर्षांच्या वापरामुळे तर हे झालं नसेल. या प्रोडक्ट्सची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे, कारण इथून पुढे आपण अतिशय सतर्क राहून या गोष्टी वापरू. आणि जर या गोष्टी वापरायच्या नाहीत तर याच्यासाठी हेल्दी ऑप्शन्स, दुसरे आरोग्यदायी पर्याय काय आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण शेवटची जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती खरं तर प्रत्येक जणी यूज करतात आणि ती आपण बिलकुल यूज न करता त्याऐवजी एक हेल्दी पर्याय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हा बिलकुल प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. या गोष्टी ज्या मला माहिती आहे आणि ज्या माझ्या अभ्यासावरून मला कळाल्या या मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या आणि तुम्हाला अवेअर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. यातलं सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे, बऱ्याच जणी वापरतात, ते आहे वजायनल वॉश. टीव्ही माध्यमांनी, प्रसार माध्यमांनी आपल्याला हा एरिया प्रायव्हेट आहे, इंटिमेट आहे आणि याची हायजीन घेणं, स्वच्छता घेणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी देखील उत्पादनं असतात. हे अगदी छान आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला आपल्या बायकांना UTI, युरिन इन्फेक्शन होतं, वारंवार होतं, खूप जणींना होतं. मग त्यांचा असा समज होतो की त्यांनी स्वच्छता पाळली नाहीये किंवा काही कारणामुळे फंगल इन्फेक्शन, ट्रायकोमोनल इन्फेक्शन वजायनामध्ये झालेलं आहे आणि हे बरं होत नाहीये. मग डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा, गोळ्या, औषधं, क्रीम्स हे घेण्यापेक्षा आपण हे वापरून बघूया आणि आपलं इन्फेक्शन यामुळे बरं होईल असं आपल्याला ते बघितल्यामुळे, जाहिरात बघितल्यामुळे वाटते. आणि इथेच आपण चुकतो. कारण तुम्हाला माहिती आहे का, वजायना हा एक सेल्फ क्लिनिंग ऑर्गन आहे. तज्ज्ञांच्या दृष्टीने जर आपण बाह्य गोष्टींनी, आर्टिफिशियल गोष्टींनी वजायना वॉश केला तर फायद्याऐवजी नुकसानच जास्त होण्याची शक्यता आहे. रिसेंटली एका गायनेकोलॉजिस्टनी एक मोठं तथ्य समोर आणलं. ते म्हणजे त्यांच्या OPD मध्ये एक स्त्री सतत, म्हणजे वर्षभर तिचं हे जे युरिन इन्फेक्शन आहे हे काही केल्या बरं होत नव्हतं आणि तिला खूप त्रास व्हायचा बसायला, उठायला, अगदी डेली रुटीनमध्ये सुद्धा. सर्व चाचण्या झाल्या, सोनोग्राफी झाली, ब्लड टेस्ट झालं, पण काहीही निघालं नाही. शेवटी अतिशय बारकाईने स्क्रुटिनी केल्यावर हे आढळलं की ती दररोज आपला वजायना एका आर्टिफिशियल वॉशने, टीव्हीत पाहिलेल्या एका वॉशने धुवत आहे, कारण वजायना स्वच्छ होईल अशी तिची एकंदर बॅक ऑफ द माइंड धारणा होती. आता मला हे म्हणायचंय, जर आपल्याला माहिती आहे की वजायना सेल्फ क्लिनिंग आहे तर फक्त भीतीने किंवा काही महिला तर मला काहीतरी होईल बघितलेलं असतं आई आजीचं, आजूबाजूच्या महिलांचं, आणि मला हे होऊ नये आणि वजायनाला क्लीन ठेवणं हे गरजेचं आहे, हे टीव्हीने आपल्यावर बिंबवलेलं आहे जाहिरातींनी, त्यामुळे हा वॉशेसचा वापर केला जातो. तर हा पूर्णपणे थांबवा. तर मग वजायनाला क्लीन कसं ठेवायचं यावर एक छानसा व्हिडिओ आहे, तरी पण शॉर्टली काही पॉइंट सांगते. पहिली गोष्ट म्हणजे वजायना कधीही गरम कडक पाण्याने धुवायचं नाही. वजायनाला साध्या नळाच्या पाण्याने किंवा जास्तीत जास्त कोमट पाण्याने धुवू शकता. वजायना आतून वॉश करण्याची गरज नाही, कारण वजायनामध्ये नैसर्गिकरित्या लॅक्टोबॅसिलस या बॅक्टेरियाची निर्मिती होते. हे लॅक्टोबॅसिलस पुढे लॅक्टिक ऍसिड सिक्रीट करतात, लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करतात आणि या लॅक्टिक ऍसिडमुळे आपल्याला बाह्य इन्फेक्शन्स होत नाही. हे लॅक्टिक ऍसिड्स गुड बॅक्टेरियाज आहेत, ते आपल्या वजायनासाठी इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही आतून धुण्याचा प्रयत्न केला तर मग इथे कुठेतरी हा बॅलन्स बिघडू शकतो. जे अस्तर आहे किंवा वजायनाचं जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे याचं कुठंतरी बॅलन्स इथे बिघडू शकतो आणि म्हणून वजायना न धुता वल्वा धुण्याचं प्रयोजन असलं पाहिजे. आणि म्हणूनच वजायना वरून तुम्ही व्यवस्थित वॉश केला, त्यानंतर सुती कापडाने पुसला तरी इनफ आहे. त्याचप्रमाणे वजायनासाठी कुठल्याही परफ्यूम, डिओड्रंट, सेंट किंवा आर्टिफिशियल पावडरचा वापर बिलकुल टाळा. तसेच दररोजचे जे साबण आहेत, जे आपण खूप छान आहेत, चांगले आहेत असं म्हणतो, ते सुद्धा आपल्या वजायनासाठी हार्श असतात, कारण वजायना हा डेलिकेट असतो. साबण लावून खूप धुवू नका, कारण साबणामुळे
वजायनाचा पीएच इम्बॅलन्स होऊ शकतो, वजायना ड्राय पडू शकतो. वजायना ड्राय पडल्यानंतर मग आपल्याला तिथे खाजवणं, इचिंग होणं, इरिटेशन होणं या गोष्टी होतात. मग या बेसिक गोष्टी. त्याचप्रमाणे तुमच्या ज्या पॅन्टीज आहेत त्या कडकडीत उन्हात वाळवा, शक्य नसेल तर इस्त्री फिरवा आणि मग घाला. सुकलेल्या असल्या पाहिजेत, दमट घालू नका, नाहीतर मग फंगल इन्फेक्शन होईल. मग या गोष्टी पाळल्या तरी चालतील, परंतु कुठल्याही वजायनल वॉशचा वापर करू नका. सेकंड प्रोडक्ट आहे तो म्हणजे हेअर रिमूव्हल क्रीम. आपल्याला जाहिरातीत किती छान दिसतं ना, ती ऍक्ट्रेस मस्तपैकी सगळे हेअर रिमूव्ह करते आणि तिचा एक्सपिरियन्स किती स्मूथ आहे, मस्त आहे, ते बघून आपणही या प्रोडक्टला अट्रॅक्ट होतो. कारण त्यातही आपल्याला ही प्रक्रिया किती सोपी आहे ही दाखवलेली असते. त्यानंतर आपण हा प्रोडक्ट परचेस करतो आणि आपण यूज करतो, आपल्यालाही तोच एक्सपिरियन्स मिळतो. म्हणजे काहीही त्रास न होता आपल्या हातापायांचे केस आपण इझिली रिमूव्ह करतो आणि मग या प्रोडक्ट्सच्या आपण खरंच प्रेमात पडतो, आपल्याला याचे साईड इफेक्ट्स माहीत नसतानाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेला आपण अशा पद्धतीच्या क्रीमने आपण केस काढतो त्यावेळेला केस कमी दिसतात किंवा दिसत नाही, अक्षरशः ते वितळण्याची, डिझॉल्व्ह होण्याची प्रोसेस होते. मग हे केस डिझॉल्व्ह झाल्यानंतर किती वास येत असेल. त्यामुळे हा वास जाण्यासाठी सुद्धा जास्मिन किंवा इतर फ्रेग्रन्सेस आर्टिफिशियल केमिकल्सच्या रूपात यात वापरलेली असतात आणि हे केस डिझॉल्व्ह होण्यासाठीचे जे केमिकल्स असतात ते सुद्धा खूप हार्श होतात. म्हणून आपल्यापैकी बऱ्याच जणींना माहिती आहे की अशा पद्धतीच्या केमिकल्सने आपण हेअर रिमूव्ह केले तर तिथली जागा ब्लॅक पडते. अगदी आपण काखेतले केस किंवा अन्य प्रायव्हेट पार्ट्सचे केस जरी त्याने काढले तरी सुद्धा तिथली स्किन ब्लॅक होते. याचंच कारण आहे की हे अतिशय हार्श आहे. अगदी या क्रीमच्या पॅकेटवर सुद्धा लिहिलेलं असतं की 6 मिनिटांच्या वर याचा वापर करू नये आणि आधी आपल्याला पॅच टेस्ट किंवा टेस्ट करूनच आपण हे वापरायचं असतं. या केमिकल्समुळे आपल्याला स्किन ॲलर्जीज सुद्धा होऊ शकतात, म्हणून हे वापरताना सुद्धा सतर्क राहा. तर आता याच्यासाठी कुठले ऑप्शन? सगळ्यात पहिला आणि सेफेस्ट ऑप्शन म्हणजे घरगुती तुम्ही वॅक्स करा. घरगुती वॅक्स कसं करायचं आणि कसे, याच्यासाठी तुम्हाला फक्त वॅक्सिंग स्ट्रिप्स लागतात. आणि कसं हे बनवायचं? 1 कप पाणी, 1 कप साखर, 1/4 कप लिंबाचा रस आणि मध घालून आपल्याला हे शिजवायचं असतं. त्यानंतर थंड करायला ठेवून मग आपल्याला त्याने वॅक्सिंग करायचं असतं. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. 2-3 आठवड्यांनी, म्हणजे तुमची हेअर ग्रोथ कशी आहे त्या पद्धतीने तुम्हाला पुन्हा हेअर ग्रो होतात. सेकंड ऑप्शन म्हणजे हा सगळ्यात सेफेस्ट आणि इकॉनॉमिकल आहे, तो म्हणजे रेझर. परंतु रेझरने हेअर ग्रोथ जास्त होते आणि वारंवार आपल्याला रेझर यूज करावं लागतं. आणि तिसरा ऑप्शन हा थोडा मॉडर्न आहे आणि कमी प्रचलित आहे, तो म्हणजे एपिलेटर. एपिलेटरने आपण आपले केस रिमूव्ह करू शकतो. बाजारात एपिलेटर मिळतो, थोडा कॉस्टली असतो, परंतु याच्यामध्ये हेअर ग्रोथ कमी होते. एपिलेटरने देखील तुम्ही केस काढू शकता, यातही कुठला हार्म नाही. परंतु क्विक जे आपण म्हणतो ना की लगेच केस काढायचे, सुखद अनुभव असला पाहिजे आपला, याच्यामध्ये मात्र आपल्या हेल्थचं मोठं नुकसान होऊ शकतं. तिसरा प्रोडक्ट आपण नेहमी वापरतो. जेव्हापासून मला कळलं तेव्हापासून मी नेल पॉलिश रेअरली वापरते, परंतु फारच कमी. तिसरा प्रोडक्ट ओळखलाय तुम्ही, नेल पॉलिश. आता तुम्ही म्हणाल नेल्स हे तर डेडली स्किन आहे ना, याच्यावर काय अप्लाय केल्याने काय होणार आहे? पूर्वी याला डेडली स्किन मानलं जायचं, मान्य आहे. परंतु आता मॉडर्न सायन्स प्रमाणे नेल बेड्स जे आहेत, म्हणजे जिथे आपले नेल्स सिच्युएटेड आहेत, इथून आपण अप्लाय केलेल्या, नखांवर अप्लाय केलेल्या केमिकल्सचं, रसायनांचं, त्यातल्या घटकांचं 15 तासांच्या आत आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये हे केमिकल्स जातात आणि आपल्या अंतर्गत अवयवांवर. इतकंच काय, यात असलेले घटक म्हणजे टोल्युइन, फॉर्मल्डिहाइड आणि थॅलेट हे अतिशय हार्मफुल आहेत. याच्यामुळे आपल्याला संप्रेरकांचं असंतुलन तर होतच, परंतु आपल्या प्रजनन संस्थेवर देखील याचे विपरीत परिणाम होतात. नेल पॉलिश मधल्या थॅलेट या घटकामुळे आपला हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो, डायबेटीस होण्याची शक्यता असते, त्याचबरोबर थायरॉइडचा प्रॉब्लेम देखील होऊ शकतो. यातलं टोल्युइन डोळ्यांची जळजळ आणि मूत्रपिंडावर विपरीत परिणाम करण्यासाठी कारणीभूत आहे. फॉर्मल्डिहाइड अ वेल नोन कार्सिनोजेनिक इन्ग्रेडियंट आहे हा. याच्यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच मैत्रिणींनो, माहिती आहे ना आता आपल्याला, मग कशाला हे वापरायचं? गर्भवतींनी तर नेल पॉलिश कधीही वापरू नये, परंतु आपण सुद्धा का वापरायची मग? आता हे माझं वैयक्तिक मत झालं,
पण अशा बऱ्याच स्त्रिया असतात, आपल्याला फंक्शनला जायचं असतं किंवा त्यांना नेल पेंट लावायला आवडतं. आता आपल्याकडे नेल डेकोरेट करण्यासाठी देखील वेगळी दुकानं असतात. त्याला वापरायची असेल ना तर त्यातल्या त्यात सेफेस्ट ऑप्शन्स तुम्हाला बाजारात अवेलेबल असतात. फक्त हे जे घटक आहेत जसे की टोल्यून, फॉर्मल्डिहाइड, थॅलेट, रेझिन, झायलिन, थाईल, ट्रायफिनाइल फॉस्फेट हे सगळे घटक तुमच्या नेलपेंट मध्ये नाहीयेत तेवढी खात्री करून घ्या. असे नेचरमेड नेल पॉलिश थोडे महाग पडतील परंतु ते बाजारात अवेलेबल आहे. पुढचा घटक मैत्रिणींनो आपण सर्रास वापरतो तो म्हणजे व्हाईट सॅनिटरी नॅपकिन्स. तुम्हाला माहितीये का, तुम्हाला दिसणारा शुभ्र पांढरा रंग हा त्या पॅडचा मूळ रंग नाहीच. त्याला अतिशय शुभ्र पांढरं चमकदार बनवण्यासाठी त्याला खूप साऱ्या केमिकल प्रोसेसेस मधून जावं लागतं आणि या प्रोसेसमध्ये त्यांना एका ब्लिचिंग प्रक्रियेमधून सुद्धा जावं लागतं आणि याच प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स ऍड केले जातात. एका सर्वेक्षणानुसार मोस्टली सर्वच पॅड्स मधून ऑर्गॅनिक व्होलेटाईल कंपाऊंड उत्सर्जित केला जातो जो शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स घडवून आणण्यास सक्षम आहे. या पॅड्स मधील डायऑक्सिन नावाचा जो घटक आहे हा कार्सिनोजेनिक आहे. आपल्या शरीरात कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशींना हा सपोर्ट करतो. सर्वात महत्वाची गोष्ट मैत्रिणींनो, जो ऑर्गॅनिक व्होलेटाईल कंपाऊंड या पॅड्स मधून उत्सर्जित केला जातो तो आपल्या वजायनामधून खूप जास्त फास्ट 18 ते 20% जास्त, म्हणजे ओरली चुकून याचं सेवन झालं तर तो आपल्या शरीरात किती ऍब्झॉर्ब होईल त्यापेक्षा 18 ते 20 पटीने जास्त तो आपल्या वजायनाच्या स्किन मधून आपल्या शरीरात शोषला जातो. त्याचप्रमाणे हे सगळे पॅड्स निसर्गाला सुद्धा नुकसानकारक आहेत कारण हे बायोडिग्रेडेबल नसतात. म्हणूनच मैत्रिणींनो, आजपासून जर तुम्ही व्हाईट पॅड यूज करत असाल ना तर ते फेकून द्या आणि परत कधीही यूज करू नका. यासाठी मैत्रिणींनो, जे रेग्युलर पॅड्स तुम्ही यूज करत आहात ना ते केस फेकून द्या आणि नवीन बाजारात खूप दिवसांपासून हे बाजारात अवेलेबल आहे सुती छान फडकी कॉटनचे आपल्याला बायोडिग्रेडेबल पॅड्स मिळतात. आपण घरी त्याला छान वॉश करू शकतो. आता मला माहिती आहे मागे मी याचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यावर तुम्ही कमेंट केलं होतं की आम्ही ऑफिसला जातो मग आम्ही कसं वॉश करणार, कसं फेकणार, जास्त ब्लिडिंग होतं. यासाठी फक्त एक गोष्ट आहे, तुम्हाला याला धुवावे लागतात, इझिली वॉश होतात. सकाळी तुम्ही धुवू शकता आंघोळीच्या आधी. हे ठेवण्यासाठी पाऊच सुद्धा मिळतो तर तुम्ही ऑफिसमध्ये तो कॅरी करू शकता आणि पर्स घेऊन गेलात तर तुम्ही ते तसं बदलू शकता. फक्त धुण्याचा प्रॉब्लेम आहे पण फ्युचरमध्ये तुम्ही खूप साऱ्या हार्मफुल इफेक्ट्स पासून वाचणार आहात. अतिशय सॉफ्ट असल्यामुळे रॅशेस सुद्धा येत नाही आणि कुठलं UTI होण्याची शक्यता देखील कमी होते. हे मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाहीये, वेगळ्या ब्रँडचे हे अशा पद्धतीचे छान बायोडिग्रेडेबल घरी वॉश करता येतील असे सुती पॅड्स तुम्ही घ्यायची सवय लावा. एकदा का तुम्ही हे पॅड्स यूज केले की तुम्हाला कळेल की हे पॅड्स सॅनिटरी पॅड्स पेक्षा बेटर आहेत. तसंच तुम्हाला हे माहिती आहे का, सॅनिटरी पॅड्स हे खूप वेळ ठेवल्यानंतर इन्फेक्शनची जी शक्यता आहे ती खूप वाढते. दर 4 तासांना सॅनिटरी पॅड्स हे बदललं पाहिजे जर व्हाईट पॅड्स तुम्ही यूज करत आहात तर. आता शेवटचा घटक अतिशय महत्वाचा, तुम्हाला जर ही सवय असेल ना तर लगेच बंद करा, तो म्हणजे डिओड्रंट, परफ्यूम. तुम्हाला माहितीये का, डिओड्रंट मध्ये ॲल्युमिनियमचा वापर केला जातो आणि ॲल्युमिनियममुळे ब्रेस्ट कॅन्सर आणि अल्झायमर सुद्धा होऊ शकतो. याच्यामध्ये असलेल्या ॲल्युमिनियम सॉल्ट्समुळे स्किन इरिटेशन होऊ शकतं, स्किन ॲलर्जी सुद्धा होऊ शकते. बऱ्याचदा परफ्यूम वापरताना तो नाकात जाण्याचे, त्याचे काही पार्टिकल्स नाकात जाण्याची शक्यता टाळता येत नाही. अशा वेळेला आपल्याला श्वसनाचे आजार देखील होऊ शकतात, जसं की दमा होऊ शकतो किंवा मग COPD, श्वसनाचे इतर आजार देखील होऊ शकतात. म्हणून डिओड्रंट आपण जास्तीत जास्त जितकं टाळता येईल तितकं चांगलं. तसेच याच्यामध्ये पॅराबेन भरपूर प्रमाणात असतात ज्याच्यामुळे डोकंदुखी, भोवळ येणं असं देखील बऱ्याच जणांचा अनुभव आहे. आता मग असा छान वास आपला यावा असं प्रत्येकीला वाटत असतं, मग काय वापरावं? यासाठी आपल्याकडे ट्रेडिशनल अत्तर जे आपण वापरतो, हळदी कुंकवाला आपल्याला जे अत्तर लावलं जातं ते बेस्ट ऑप्शन आहे. किंवा मग चंदन तेल, बदाम तेल मिक्स करून आपल्या स्किनवर थोडंसं लावणं, 1-2 थेंब पाण्याचे देखील तुम्ही त्यात मिक्स करून स्किनवर हे छान ऍब्झॉर्ब करता येऊ शकतं. किंवा तोंड धुतल्यानंतर तुम्ही गुलाब पाणी अप्लाय करू शकता, हाताला देखील अप्लाय करू शकता, त्यामुळे देखील तुमचा छान फ्रेग्रन्स येणार आहे. आहेत की नाही हे छान आणि सेफ ऑप्शन्स. म्हणूनच खूप तीव्र, हार्श आणि वेगळ्या वासाच्या सुगंधाच्या मागे न जाता हे ट्रेडिशनल ऑप्शन्स तुम्ही ट्राय करू शकता. मैत्रिणींनो, अजून एक प्रोडक्ट आहे पण तो मी वापरते आणि तो मलाही बंद करायचा आहे वापरायचा. तो हार्मफुल आहे, नेहमी आपण वापरतो आणि अतिशय फेमस आहे.
तर तुम्हाला त्या प्रोडक्टचं नाव हवं असेल तर कमेंटमध्ये लिहा. सध्या बाजारात त्याचा दुसरा ऑप्शन अवेलेबल नसल्यामुळे मला तो नाईलाजाने थोडा वेळ वापरावा लागतो. इंस्टाग्रामवर DM करा, म्हणजे मी तुम्हाला त्या प्रोडक्टचं नाव सांगेन. तो देखील आपल्यासाठी हार्मफुल आहे. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे शेअर करा आणि अशा छान छान शास्त्रीय, माहितीपूर्ण, उपयोगी व्हिडिओंसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.